जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 29/3/2026 रोजी काँग्रेस भवन येथे आदिवासी सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम माजी मंत्री वसंत पुरके सर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल बुखे देऊन सन्मान करण्यात आला. आदिवासींच्या समस्या मांडण्यात आल्या. आदिवासींमधील सर्व जातींना एकत्रित करून सरकारविरुद्ध संघर्ष करावा लागेल. राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आज आपण त्या काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त माननीय माजी मंत्री वसंत पुरके साहेब यांच्या कार्यकाळखंडामध्ये आपल्या समाजाची विविध कामे झालेली आहेत आणि आज रोजीनं आपल्या समाजाने एक BJPला पुढं टाकून एवढी मोठी परिस्थिती केलेली आहे त्याची समाजाच्या जीवावरती आलेली आहे. आणि आम्ही आज मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन पाहिलेले तर काय अवस्था विद्यार्थ्यांची आणि समाजाची चाललेली आहे. म्हणून बांधवांनो माझी कळकळीची विनंती, आपले प्रश्न सोडवणारे जर कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेसच पक्ष आहे आणि तोच पक्ष आपले प्रश्न सोडवू शकतो आणि आपल्या पोराबाळांच्या नोकऱ्या मिळवू शकतो. तर साहेब माझी एकच विनंती, आपल्या समाजामध्ये बेरोजगार भरपूर प्रमाणात झालेली, आज नोकऱ्या नाही राहिलेल्या आपल्या पोरांना आणि जर त्या नोकऱ्या जर त्यांच्या हक्काच्या जर निघून गेल्या तर आपली पोरं खूप वेगळ्या वळणावरती जातात आणि हा प्रश्न आपण विरोधक म्हणून आपण वरच्या पातळीवरती नक्कीच न्या आणि समाजाला व तरुणांना नोकरीच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होईल. कारण आज ज्या आपल्या बांधवांना नोकरी मिळालेल्या आहेत त्या काँग्रेसच्याच काळामध्ये मिळालेल्या आहेत आणि ज्या गेल्या त्या BJPच्या काळात गेल्या. त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद वाटला असेल, आता बऱ्या गेल्या ना, म्हणजे मिळाल्या होत्या त्या टिकवता नाही आल्या आपल्याला. म्हणून काय एक कळकळीची विनंती आहे की इथून पुढं किमान आम्ही रक्ताचं पाणी करू आणि भविष्यात काँग्रेस पुढं आमच्याशिवाय सोडणार नाही आहे. परंतु आम्हाला आमच्या तरुणांच्या हक्कासाठी आणि आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि आदिवासी समाजासाठी या काँग्रेस भवनमध्ये आम्हाला एखादं छोटंसं ऑफिस निर्माण झालं पाहिजे. हा विषय आम्ही तुम्हाला याच्या मागेही यवतमाळमध्ये मांडला होता. तर तुम्हाला मी विनंती होतं प्रत्येक शेजारीचं ऑफिस आहे आणि आता तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिजे तर प्रत्येक शेतला ऑफिस आहे, परंतु आदिवासी शेतला ऑफिसच नाही. तर तो कुठलाही विषय तुम्ही पुढे मांडा. आधी एवढा समाज बांधव इथं होतं, जर आदिवासी शेतचं ऑफिस जर असतं या ठिकाणी तर आधी इथं बसायला पण जागा नाही. एवढं मोठं समाज बांधव इथे 4 तालुक्यामध्ये आहे, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ आणि पुणे जिल्ह्याच्या अन्यत्र त्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात समाज आहे आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या नोकरीचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपण पुढं मांडावा ही माझी कळकळीची विनंती आहे आपल्यापुढं. आणि इथून पुढं जे काही विचार आहे ते माननीय नारायण इथे ग्रामीण भागातला चांगला अभ्यास आहे त्यांच्याकडं ते चांगल्या प्रकारे पुढं मांडणी करतात. थोडं बोलून सांगतो. जय आदिवासी. खूप खूप धन्यवाद टिपकर साहेब. आपण आपल्या प्रश्न इथं मांडले. महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा आदिवासी समाज असून सुद्धा आपल्याला इथे पाय ठेवायला जागा नाही आहे. तर यासाठी आपण ही आपली खंत इथं व्यक्त केली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. यानंतर जे आपल्या देशसेवेसाठी काम करून आलेले आहेत आणि आता आदिवासी समाजासाठी आपलं तळमळीनं काम करतात असे नारंगे सर यांना विनंती करतो की कुठला थोडा प्रवास सांगा आपल्या आदिवासी समाजाचा कसा आहे त्याबद्दल प्रकाश टाकावा असं मी त्यांना विनंती करतो. प्रथम सर्वांना जय आदिवासी जय जॉर्ज. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पूर्ण देशभर फिरण्याचा समाजाच्या वतीने याच्या वतीने मौका मिळाला, चान्स मिळाला, त्यावेळेस
प्रत्येक तळागाळात जाऊन जे शक्य आहे तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने 1920 मध्ये महात्माजी गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशातून डॉक्टरेट पदवी घेऊन जेव्हा ते भारतामध्ये आले, स्वदेशामध्ये आले, तेव्हा ते दोन्ही उच्च शिक्षित एक समाजाच्या हितासाठी त्यांनी कार्य केलं. त्यावेळेस महात्मा गांधीकडं काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजासाठी कार्य करत असताना दोघांचे उच्चभूषित दोघांचेही उद्देश एकच होता, फक्त काम करण्याचा तरीके वेगळे होते. आणि 27 वर्ष जेव्हा त्यांनी तळागाळाचा अभ्यास केला तेव्हा त्यांना हे त्यांच्या निदर्शनावर आले की माझ्या या समाजामध्ये गरिबांना स्थान काय. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस महात्मा गांधी दिल्लीला ध्वजारोहण करण्यासाठी न थांबता आत्ताचं जे बंगाल आहे तिथे हिंदू मुस्लिम दंगल तिथं हे करण्यासाठी ते तिथं निघून गेले. खऱ्या अर्थाने मी एवढं सांगू इच्छितो की बऱ्याच काही समस्या आहेत, पण महात्माजी म्हणतात की पहिला आपण बदललं पाहिजे तरच आपण समाजाला प्रबोधन करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. हे त्यांचं वाक्य आहे. ते म्हणतात की या भारतामध्ये 100मध्ये एक आदमी हा कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्य बोलण्याचं सोडत नाही. मग प्रत्येक आदमी 100ला नाही विकला तरी 1000ला विकतो, 1000ला जो नाही विकतो, लाखाला विकतो, लाखाला नाही विकतो, कोटीला विकतो. आणि जो कोटीलाही नाही विकत त्याच्या गळ्यावरती जेव्हा सूर्य येतो प्राणाला त्यावेळेस विकतो. पण 100मध्ये एक माणूस आहे जो गळ्याला फास दिली किंवा मरण पत्करावर पण तो सत्य बोलायचं सोडत नाही. अशी त्यांची शिकवण असताना आज 2 वर्ष झालं मी रिटायर झाले. 4 दिवसापूर्वी मी मनसर आदिवासी हॉस्टेलमध्ये मुलांसंदर्भात वॉर्डनने मला फोन केला आणि मुलांसंदर्भात चर्चा झाली. खऱ्या अर्थाने काही गोष्टी आपल्याकडे पण चुकत आहेत, आपल्या पालकांकडे चुकत आहेत, आपल्या मुलांकडे चुकत आहेत. ज्यावेळेस आम्ही आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, एक तीर एक कमान, एक तीर एक कमान. सत्कार समारंभ करूया. प्रथम सत्कार हां प्रथम हे करूया की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दामजेसाहेब यांनी स्वीकारलं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख वक्ते मुख्य साहेबांनी आपलं व्यासपीठ स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला अजय गोडाम, भाऊ सतीभाऊ डेंबे आणि पल्लवीताई वैभव आपल्याला त्यांनी सुद्धा त्यानंतर आपण सत्कार समारंभ चालू करूया. तर प्रथम सत्कार आमचे यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच एक चांगले उद्योजक म्हणून असे आपल्याला लाभलेले अजयजी गोडाम यांचा सत्कार दीपकभाऊ कुंबळे करतील असे त्यांना विनंती करतो.
पहिल्याच अध्यक्षांचं करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष दामसे साहेब, प्रथम त्यांचा सत्कार करण्याचं प्रोफेसरांनी आम्हाला विनंती केली. त्याबद्दल मी दामसेसरांचा सत्कार गजानजी आत्मांचा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले वसंत पुरके सर यांचा सत्कार पुरके साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. झालेले मान्यवर तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, माजी शिक्षण मंत्री तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे आदिवासी सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके साहेब, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आदिवासी सामाजिक प्रबोधन. या पवित्र उद्देशाने आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. समाजाच्या विविध समस्या असतील, समाजावर होणारे विविध अन्याय असतील, या सर्व गोष्टी पाहता आज एक प्रबोधनपर कार्यक्रम, हा कार्यक्रम आयोजकांच्या संमतीने तसं आयोजकांच्या विचाराने सुरू करण्यात आला. मी साहेबांना भेटलो होतो मुंबईला, सरांसोबत गेलो होतो. सरांसोबत जेव्हा ओळख झाली तेव्हा सर एक गोष्ट बोलले होते, त्यांना जर कोणी आवडतं तर असे लोक आवडतात की जे पुस्तके वाचतात. सरांसोबत आमचा जेव्हा परिचय झाला तर सरांनी एक विचारलं की मग तू काय करतो. मी म्हटलं सर प्राध्यापक आहे. कोणते पुस्तक वाचले? सरांच्या गाडीमध्ये पुस्तके असतात. तर पुस्तके हे माणसाला एक दिशा देतात असं त्यांचा समज आहे. सर एक सांगत असतात की नेता कसा असावा. नेता कसा असावा जेव्हा सर सांगतात की नेता हा निर्भय असावा, नेता हा व्यसनी असावा, नेता हा निसंशय असावा, नेता हा निर्भय असावा. मला सांगायचं एवढंच, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हा प्रश्नोत्तराचा नसून चर्चेचा आहे की आपल्याला समाजाच्या प्रगतीसाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. ते म्हणजे शिक्षण, एकजूट आणि विचार. या 3 गोष्टी आज आपण विचारविनिमय करणार आहोत. मी सरांना विनंती करतो की कार्यक्रम ज्यावेळेस आपण समाजात वावरताना हा आदिवासी हा शब्द आपल्याला खूप लोक कमी याच्याने आपल्याला तो आपल्यासाठी वापरला जातो. आपण कितीही हुशार असो, आपण कितीही काही असो, आपल्याला फक्त एकाच याच्याने ते समजतं आपल्याला हे करतं की हा आदिवासी बांधव आहे. ज्यावेळेस मी 18 वर्ष बँकेत काम केलेलं आहे, मी ज्यावेळेस पूर्ण हुशार होतं, सगळं होतं, पण आपल्याला कुठेतरी काम करताना कमीपणा लेखायचं म्हणून आपल्याला आदिवासी म्हणून मागे केलं पाहिजे. तर हा त्यांचा हे नाही आहे का आपला जो समाज बांधव आहे जो त्यांच्या दृष्टीने खूप मागासलेला आहे आणि अजूनसुद्धा आपल्याला जी शैक्षणिक पातळी गाठायची आहे त्याच्यात आपण खूप कमी पडतो. त्याच्यामुळे आपल्याला शैक्षणिक पातळीमध्ये आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. जसं की आता आपण आपल्या तालुक्यात जरी म्हटलं मुलांसाठी कॉम्प्युटरचा अभाव तर जो काही आपल्या एआयचा जग आहे त्याच्यात आपण कॉम्प्युटरचं दूरपर्यंत ते मुलं आपल्याला शहरीकरणाकडे येताना त्यावेळेस त्यांच्या मनात खूप मोठी भीती असते की आपण याच्या कॉम्पिटिशनला कसं उभं राहायचं. माझं म्हणणं आहे की पहिले आपण शैक्षणिक दर्जा खूप वाढवावा आणि ते खेड्यापाड्यात त्या ठिकाणी वाढवावा आणि याप्रमाणे आपण जर आपण नक्कीच मला एखादं काही काँग्रेस पक्षाकडनं हे आलं तर नक्कीच मी त्याला प्रयत्न करण्यात चालेल. ओके. समोर ओरडायची सवय आहे. क्रीडा शिक्षक असल्यामुळे भारत स्काउट ग्राउंड जे आहे त्याचा परिघ मोठा आहे आणि तिथे माईक नाकारला जातो आणि म्हणून आवाज मोठा आणि तो वापरायची सवय मला झाली. थोडंसं तुमच्यासाठी नॉर्मलाइजमध्ये बोलेन. खरं तर या ठिकाणी अनेक जण बोललेली आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, महिलांनी थोडंसं धाडसाने पुढे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, फक्त भाषणं
आणि वाटून उपयोग नाही, तुम्ही वाचनाला सुरुवात केली पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या त्या क्षेत्राचा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती दुसऱ्याला जोडून घेऊन स्वतः जाऊन तुमच्याजवळ येऊन तुम्हाला कोणीही काही सांगणार नाही. तुम्हाला जर कशात उतरायचं असेल, राजकारणात उतरायचं असेल, समाजकारणात उतरायचं असेल, शैक्षणिक कार्यात उतरायचं असेल तर त्याचा थोडासा अभ्यास आणि त्याला जोडून घेण्यासाठीची क्षमता सर्वांनी आपल्यामध्ये प्राप्त केली पाहिजे. आपल्याला जे येत आहे किंवा नसेल येत तर ते शिकून घेणं आणि ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचव. उदाहरणार्थ मी शिक्षक आहे, 2-3 डिग्र्या घेतल्या, समाजामध्ये भरपूर मान सन्मान आहे, भरपूर पुरस्कार मिळाले, म्हणून मी घरात न बसता त्या पुरस्कारांची जाणीव मी मनामध्ये ठेवून मी संविधान जागरशी जोडले गेले. त्यांनी काय झालं तर आपल्या आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या मुलींना मासिक पाळी असेल, संविधानाने महिलांना काय हक्क आणि अधिकार दिलेले आहेत याची जनजागृती असेल, आदिवासी म्हणत असताना कुठलाही धर्म नाही पण माणूस म्हणून अस्तित्व जपत असताना आपण आपली संस्कृती प्रत्येक वेळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मान्य आहे नोकरीच्या प्रवाहामध्ये आपण शहरात आलेलो आहोत, पण त्या ठिकाणी सुद्धा आपली अस्मिता, जर तुम्ही आदिवासी म्हणवता तर ते तुम्हाला दाखवता सुद्धा आलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही मागे होता कामा नये. जसे आई वडील आपण झाकत नाही तसं आपली अस्मिता सुद्धा आपण न झाकता योग्य ठिकाणी ती प्रदर्शित करण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. राहिला प्रश्न आपल्या समाजाचा, तुकड्या तुकड्यांमध्ये वाटलेला, असंख्य ठिकाणी पांगलेला, जोपर्यंत तो एकत्र येत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या स्तरावर आपल्या शैक्षणिक सामाजिक मागण्या पूर्ण होणार नाही. यासाठी आपण एकत्र होऊन कटिबद्ध झालं पाहिजे. या ठिकाणी आपले काही हॉस्टेलचे विद्यार्थी आलेले आहेत, काही प्रतिनिधी आहेत, त्यांचं खरं तर सर्वात आधी मी अभिनंदन करेन. या 2-4 वर्षापूर्वी जेव्हा बबलू वगैरे होतं त्यावेळेस मुलांची आंदोलनं व्हायची, पण या 5-6 वर्षामध्ये ही आंदोलनं थंडगार पडली होती. मुलं हॉस्टेलच्या बाहेर निघत नव्हती, त्यांचे हक्क अधिकार जाणण्यासाठी मोर्चे काढत नव्हते. पण या गेल्या मागच्या वर्षापासून मुलं थोडासा अभ्यास करतायत, आपल्याला काय हवंय काय नकोय याच्यासाठी स्वतः मागण्या मांडतायत आणि स्वतः त्यासाठी आपल्या वसतिगृहातून बाहेर पडतात. मुलांनी सुरुवात केलेली आहे, महिलांनी सुद्धा करावी. बाकी आपले सगळे मार्गदर्शक जे बसलेले आहेत ते तर या कामामध्ये अग्रेसर आहेतच. त्यांच्यासोबत जोडून घेऊन आपण समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊयात, राजकारणात जाऊयात, ज्या ठिकाणी आपल्या समस्या आणि आपले हक्क आपल्याला मान्य करून घेण्यासाठी आधार घेता येईल अशा योग्य राजकीय पक्षाला आपण आपलं पाठबळ देऊन आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडूयात. एवढं बोलते, थांबते. जय खूप खूप धन्यवाद सूर्याताई. यानंतर मी अतुलभाऊ रेड्डी यांना विनंती करतो की आपले 2 शब्द इथे व्यक्त करावे. धन्यवाद. आदरणीय सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व वरिष्ठ मंडळी आणि समाजातील बंधू आणि भगिनी, आपण इथे आज आदिवासी सामाजिक प्रबोधन यासाठी इथे एकत्रित आलेलो आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की नेहमी जर तुम्ही कार्यक्रमाला जर गेले तर ऑलरेडी जे लोक जागृत आहेत किंवा चळवळीत आहेत तेच लोक कार्यक्रमाला दिसतात. जी नवीन पिढी आहे ते कधीच आपल्याला येताना दिसत नाही. इथे उपस्थित असणाऱ्यांपैकी अर्धे अधिक रिटायर्ड झालेले आहेत, अर्धे रिटायर्ड होण्याच्या मार्गावर आहेत. पण जे खरंच आत्ता म्हणजे ज्यांना आपण नेतृत्व म्हणून किंवा नेतृत्व म्हणून समोर येऊ शकतात असे किती लोक आहेत की ज्यांना आपण सोबत घेऊ. माझी कळकळीची विनंती आहे उपस्थित सगळ्यांना की यानंतर किंवा इथून पुढे जेव्हा कधीही असा कुठला कार्यक्रम राहील जो आपल्या समाजाशी रिलेटेड आहे, जातीशी रिलेटेड आहे, सगळा मी आदिवासी मुलांचं शासकीय वसतिगृह महाविद्यालय पुणे गडचा इथला विद्यार्थी आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी तिथे काम करतो. तसेच मी सध्या मास्टर करतोय 2nd इयरमध्ये. आमच्या वसतिगृहामध्ये अनेक समस्या आहेत, पण त्या समस्यांकडे अनेक जे लोक आहेत, फॉर एक्झाम्पल प्रशासन, हे अजिबात आमच्याकडे लक्ष देत नाही. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या ज्या काही समस्या आहेत ह्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वात पहिले म्हणजे आता सध्या घडलेली पिंपरी चिंचवड जे हॉस्टेल आहे आदिवासी मुलांचं वसतिगृह, त्या ठिकाणी मुलांना विषबाधा झाली.
ही विषबाधा झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळपणे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं गेलं नाही. तर आमच्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा ह्याच ठिकाणी समजा समाज कल्याणचं हॉस्टेल असतं तर त्या ठिकाणी प्रशासनाने उत्तम प्रकारे त्या ठिकाणी लक्ष दिलं असतं. परंतु आमच्याकडे मग प्रशासन असं का करतंय, आमच्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष का करतंय, हा एक आम्हाला विद्यार्थ्यांना असं वाटतं. त्यानंतर बोगसांची जी होत जाणारी वाढ आहे TRTमध्ये, आम्ही स्वतः असे काही विद्यार्थी बघितले की जे बोगस आहेत, तरीसुद्धा प्रशासनाने त्या संस्थेने यांच्यावरती कारवाई केलेली नाही. ही एक आमची दुसरी समस्या झाली. त्याच्यानंतर TRTIचं जे काही प्रशिक्षण आहे विविध स्पर्धा परीक्षांसाठी जे राबवलं जातं हे उत्तम दर्जाचं आम्हाला मिळत नाही. क्लासेस जर बघितले तर ते चांगल्या प्रकारे शिकवत नाहीत. विद्यार्थ्यांना म्हणता फक्त हजेरीसाठी या आणि म्हणजे आम्हाला त्याचे पैसे मिळतात, फक्त हजेरीसाठी या, ते आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण देत नाहीत. त्याच्यानंतर सर्वांना माहिती आहे की नाही माहिती, महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे DBT संदर्भात, यामध्ये असं आहे की फक्त विद्यार्थ्यांना 10 महिन्याची DBT द्यावी. आता समजा मी फार्मसीला आहे तर माझा जो कोर्स आहे साधारण 12 महिन्याचा असतो, 11 ते 12 महिन्याचा. परंतु मुलांच्या परीक्षा असतात मेमध्ये, जूनमध्ये परीक्षा असतात. मग मुलांना जी काही DBT मिळते ही फक्त 10 महिन्याची मिळते. तर असं शासन असं का करतंय? DBT जी आहे पूर्ण 1 वर्षाची आम्हाला मिळायला पाहिजे. त्यानंतर गृहपालांना सुद्धा म्हणजे एक्स्ट्रा DBT जी स्पेशल सायकल असते ही रिकमेंड करण्यासाठी त्यांना ऑप्शन असतो. तर जे काही गृहपाल आहेत हे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत नाही, प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि दुसरी विद्यार्थ्यांची सर्वात महत्त्वाची आणि खूप अशी मागणी आहे साधारण 1.5 वर्षापासून की पुण्यामध्ये जे काही गृहपाल आहेत वसतिगृहांचे मुलांचे किंवा मुलींचे, हे साधारण 10 ते 7-8 वर्ष झाले त्यांना की ते पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि बाहेर जर आपण बघितलं इतर जिल्ह्यांमध्ये एक गृहपाला जास्तीत जास्त 5 ते 6 महिने त्या वसतिगृहामध्ये असला पाहिजे, त्या गृहपालाची बदली झाली पाहिजे. परंतु पुण्यामध्ये असे काही गृहपाल आहेत जे 10 वर्ष त्याच हॉस्टेलला आहेत, त्यांची बदली करावी तात्काळ, जेणेकरून जे काही बेसिक्स प्रॉब्लेम आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांना उद्भवणार नाहीत. अजून याच्यानंतर मी आमच्या उपस्थित मान्यवर या सगळ्यांचा मान ठेवून मी माझे 2 शब्द सांगतो. जसं की निलेशने सांगितलं की हॉस्टेलचा विविध, माझं नाव भाऊ कवडे नाही, सध्या मी प्रॅक्टिसमध्ये फील्डमध्ये मी तर निलेशनी अतिशय म्हणजे व्यवस्थितपणे समस्या थोडक्यात मांडल्या, परंतु अजून त्यामध्ये एक मला खूप साऱ्या अडचणी जाणवतात की ज्या वसतिगृहामध्ये व्हायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये पुण्यामध्ये मला वाटतं 6 ते 7 वसतिगृह मुलांचे, त्या वसतिगृहांमध्ये अनेक वेळा काय केलं जातं ते संघटन जी नावाची गोष्ट आहे, ते संघटन सध्या आता बघायला भेटत नाही. म्हणजे संघटन असल्याशिवाय पुढे जाण्याचा जो मार्ग आहे तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही आहे. त्याच पद्धतीनं अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावं लागतं. आता लेटेस्ट एक घटना घडली की जी वाकड वसतिगृहामध्ये घडली की छत जे आहे, जे मुलांचं वसतिगृह आहे ते त्या ठिकाणी जे छत आहे ते छत ऑटोमॅटिकली खाली कोसळतं आणि विद्यार्थ्यांना तिथे इजा पण होते, तरी सुद्धा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये अजून कन्स्ट्रक्शन वाढवलं जातं, म्हणजे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अजून वरती बांधकाम वाढवलं जातं. अशा वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर एक न्यूनगंड तयार होतो मनामध्ये की आम्ही सेफ्टी आहोत की नाही. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे की समाज किंवा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते असं मला वाटतं. अजून आदिवासी भागामध्ये ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांमध्ये विविध प्रकारचे जे क्लासेस होतात किंवा जे काही वर्ग चालू आहेत सध्या, त्या वर्गांमध्ये सुद्धा बेशिस्त वर्तन सध्या आपल्याला बघायला भेटतं. जसं की आता न्यूज चालूच आहे की अनेक वेळा मुलींवरती काही शोषण होतं, अनेक अडीअडचणी त्यांना सामोरं जावं लागतं, काही टेस्ट त्यांच्याकडून जबरदस्ती पद्धतीने करून घेतल्या जातात. ह्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याकडे पण समाजाने आणि मला वाटतं प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस वसतिगृह इतक्या मोठ्या संख्येने भरलेला, शालेय शिक्षण मंत्री भूषण फुरके साहेब आणि सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत.
आज जर पाहायला गेलं तर देशाची जी परिस्थिती आहे तुम्ही पाहताय 2009 पासून साहेब मला वाटतं तेव्हा शिक्षण मंत्री होते, पण आता तुम्ही बघा का राज्याचे DCM ज्यांचं अपघाती निधन झालं याची चौकशी होत नाही आणि आपल्यासारखे सामान्य आपण तर ST कॅटेगरीत आहे. आपल्याला किती हे लोक आपण संविधानामुळे तर हे लोक आपल्यासाठी काय करायचं, आपण 45 जमातीने एक होऊन येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढींना आणि आपल्या सगळ्या माता भगिनींना एकजुटीने आपण उभं राहिलं पाहिजे. नाही तर येणारे हे बोगस आणि इतर हे धनगर असतील आणि हे बंजारा समाज असतील आपली घुसखोरी करतील. आणि मला एकच सांगायचे का कुठलंही क्षेत्र असू द्या, राजकारणाशिवाय पान हलत नाही. त्यामुळे राजकारणात आपल्या सगळ्यांनी जो आपला सुशिक्षित वर्ग आहे, आता हे आपले हडपसरचे विद्यार्थी असतील किंवा आपल्या महिला भगिनी जे शिकलेले आहेत यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राजकारणाशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. तुमचं बॉलिवूड असू द्या, हॉलिवूड असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, राजकारणाशिवाय पान हलत नाही. उद्या जर कुठलाही एखादा आपल्यावर केस दाखल झाली तर हे राजकीय लोक आतून सेटिंग लावून आपल्या आदिवासी समाजावर अन्याय करतात. कितीतरी असे लोक आपले शिरडले जातात. त्यामुळे एकजूट व्हा, हे काही करणार नाही. आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलाय ना हे कधी उठवू शकत नाही. आणि आजही आपले नोकरदार वर्ग आहेत ना, हे काय म्हणते माझ्या हिमतीव लागलो. अरे तू हिमतीव नाही लागला, तू समाजाची आता जात पडताना म्हणून तो लागलेला आहे. मला आजही सांगायचं कोणी हिमतीव नाही. त्याचा बाबासाहेबांनी जो आपल्याला आरक्षण दिलं त्यामुळे एक व्हा, हा ध्येय परत नाही. तुम्ही आपल्या जातीचं समाजाचं ज्या जमातीनं नाही ते नाव मोठं करा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. 2014 साली जेव्हा धनगर आरक्षणाच्या याच्यामध्ये कमिटमेंट केल्यानंतर आपली एक शेवटची बैठक विधान भवनामध्ये स्पीकर साहेबांची झाली. त्यावेळेस मुख्यमंत्री होते आपले हे पृथ्वीराज चव्हाण साहेब. तेव्हा आपण काय स्टँड घेतला होता त्या याच्या मार्गदर्शनाखालीच आपण केस दाखल केली म्हणून आता 14 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक त्यावेळेस दाखल करून ठेवलं होतं. ते नंतर 17ला रन झालं. आयडेंटिटीचा केस झाल्यानंतर आणि मग आपण जो लढा म्हणजे तुम्ही असता मोगे साहेब असतील, साहेब असतील, तुमची जी जशी टीम होती तशी आता टीम आम्ही बांधली होती जिरवा साहेबांच्या याच्याखाली. पण ती तशी काही आता म्हणजे आपणही 2-3 मिटिंगला होतात आम्ही नेहमी असतो, पण ती तशी काही पाहिजे तसं आपलं नेतृत्व जसं साहेबांचं होतं तसं जिरवा साहेबांना पकडण्यात हे करता आला. आणि जे काही विषय झाले थोडंफार तर आधी माझे आमदार म्हणजे असं किंवा आपले पोलीस साहेब असतील आपण जे आज जे म्हणजे थोडं संघटन आपलं कुठेतरी कमी होतं साहेब समाजाचं, त्याला नेतृत्व नाही आहे. जे कुठं आपलं तयार होत होतं आता जिरवा साहेबांच्या माध्यमातून त्यालाही आता चुकीच्या पद्धतीने सुरून लावायचं चाललंय. म्हणजे जसं स्पीकर साहेबांना आपल्याला कसं आपण जेव्हा धनगराच्या याच्यात कठोर भूमिका घेतली आपण 4-5 जणांनी, पण त्याच याच्यामध्ये 2017ला आपल्याला ही भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेचा परिणाम आम्ही जाऊन बघितला की जे काही आपल्या पहिल्या फळीतले नेतृत्व होते सगळे म्हणजे साहेब असतील, वळवी साहेब असतील, मोगे साहेब होते, सिन्नर साहेब होते, सगळ्यांना पहिल्या याच्यामध्ये घरी बसावं लागलं. आणि ते खूप आम्हाला म्हणजे त्या चळवळीत खूप मोठं आम्ही त्या ग्रुपवर गेलो. पण जेव्हा काही कायदेशीर बाबीनंतर आम्ही साहेबांशी जास्त माझं संबंध आला म्हणजे असतील बाकीची जी मुलं होती ते आम्ही बरोबर ते आपल्याकडे यायचे सर्व्हिसला असल्यामुळे बिझनेसमध्ये सर्व्हिस करतो. मला जास्त फोन करून काम नाही करता येत, पण माहिती अधिकारात किंवा जे काही कायदेशीर बाबी आहे त्याच्या माध्यमातून मी माहिती गोळा करतो आणि सुप्रेसर असतात, आवडसर असतात ते समाजासमोर मांडत असतात किंवा ते आपण कोर्टात मांडत असतो. पण आता मला खूप म्हणजे जो 2014 साली जेव्हा धनगर आरक्षणाच्या याच्यामध्ये कमिटमेंट केल्यानंतर आपली एक शेवटची बैठक विधान भवनामध्ये स्पीकर साहेबांची झाली. त्यावेळेस मुख्यमंत्री होते आपले हे पृथ्वीराज चव्हाण साहेब. तेव्हा आपण काय स्टँड घेतला होता त्या याच्या मार्गदर्शनाखालीच आपण केस दाखल केली म्हणून आता 14 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक त्यावेळेस दाखल करून ठेवलं होतं. ते नंतर 17ला रन झालं. आयडेंटिटीचा केस झाल्यानंतर आणि मग आपण जो लढा म्हणजे तुम्ही असता मोगे साहेब असतील, साहेब असतील, तुमची जशी टीम होती तशी आता टीम आम्ही बांधली होती जिरवा साहेबांच्या याच्याखाली. पण ती तशी काही आता म्हणजे आपणही 2-3 मिटिंगला होतात आम्ही नेहमी असतो, पण ती तशी काही पाहिजे तसं आपलं नेतृत्व जसं साहेबांचं होतं तसं जिरवा साहेबांना पकडण्यात
हे करता आला आणि जे काही विषय झाले थोडंफार तर आधी माझे आमदार म्हणजे किंवा आपले वडील साहेब असतील बाकीचे आपण ज्या ज्येष्ठ मंडळी थोडं संघटन आपलं कुठेतरी कमी होतं साहेब समाजाचं त्याला नेतृत्व नाही आहे जे पुढं आपलं तयार होत होतं आता जुरा साहेबांच्या माध्यमातून त्यालाही आता चुकीच्या पद्धतीने सुरून लावायचं चाललंय म्हणजे जसं स्पीकर साहेबांना किंवा आपल्याला कसं आपण जेव्हा धनगराच्या याच्यात कठोर भूमिका घेतली आपण 4-5 जणांनी पण त्याच त्याच्यामध्ये 2017ला आपल्याला ही भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेचा परिणाम आम्ही जाऊन बघितला की जे काही आपल्या पहिल्या फळीचे नेतृत्व होते सगळे म्हणजे साहेब असतील वडील साहेब असतील मोदी साहेब होते सिन्नर साहेब होते सगळ्यांना पहिल्या याच्यामध्ये घरी बसावं लागलं आणि ते खूप आम्हाला म्हणजे त्या चळवळीत खूप मोठं म्हणजे आम्ही बॅक वर गेलो पण जेव्हा काही कायदेशीर बाबीनंतर आम्ही साहेबांशी जास्त माझं कसं समज आला म्हणजे बाकीचे जे मुलं होती ते आम्ही बरोबर ते आपल्याकडे यायचे मी सर्व्हिसला असल्यामुळे बिझनेसमध्ये सर्व्हिस करतो मला जास्त फ्रंट पेजून काम नाही करतो पण माहिती अधिकार किंवा जे काही कायदेशीर बाबी आणि आहे आधी त्याच्या माध्यमातून मी माहिती गोळा करतो आणि सुखे सर असतात आवड सर असतात ते समाजासमोर मांडत असतात किंवा ते आपण कोर्टात मांडत असतो पण आता मला खूप म्हणजे जो तसेच माजी मंत्री कोणते साहेब कालच ते पुण्यामध्ये आलेले आहेत एक तास मला समजलं कालच या कार्यक्रमाचे लक्ष्मणराव गावसे तसेच उपस्थित सर्व समाज बांधव मी या कार्यक्रमाकरता परवापासून पुष्टी झालेल्या कॉन्टॅक्टमध्ये करतो आणि आदिवासी भागामध्ये आणि आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन व्हायच्या राहिल्यात त्या बाबतीत मी शासनाला प्रशासनापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत आम्ही काही गोष्टी इथंपर्यंत राष्ट्रपतीपर्यंत जाऊन इम्प्लिमेंटेशन करायला लावल्या पण स्थानिक अधिकारी वरती त्या गोष्टी परिपूर्णपणे इम्प्लिमेंटेशन होत नाही अनुसूचित क्षेत्राचं परिपूर्ण इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि आपल्यासारख्या जागृत कार्यकर्त्यांनी जागृत राहून शासनाचे निर्णय काय होतात शासन निर्णय काय होतात त्याच्यावरती सुद्धा जर लक्ष देत नसते तर शासनाने काही गोष्टी केलं तर त्याचा उपयोगच होत नाही कार्यकर्त्यांनी जागृत राहणं कार्यकर्त्यांनी जागृत राहून अधिकाऱ्यांच्या मागं लागलं आणि अधिकाऱ्यांनी काही गोष्टी करून घेणं हे किती महत्वाचं आहे त्याकरता आपले सामाजिक कार्यकर्ते गेले आहे राजकीय दृष्ट्या आदिवासी माणूस जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत तुमचे अडथळे दूर होणार नाही मी स्वतः आमदार असताना तरी विचार केला की माझ्या आदिवासीवर अन्याय होता पिचड साहेब तेव्हा मंत्री होते आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलं आणि ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलं आणि दिलं त्या दोघांपैकी दोघांना तुरुंगावर झाला पाहिजे किती वर्षाचा किमान 2 वर्ष आता अख्खा महाराष्ट्र तळपे साहेब आपल्या त्या बिलाच्या संदर्भात विरोधात होता एकही माणूस तुमच्या सोबत नव्हता आमचे तेव्हा अरुण गुजराती डेप्युटी स्पीकर होते कोण होते अरुण गुजरात सुद्धा स्पीकर होते रोहिदास पाटील सुद्धा आमचे जयवंतराव पाटील असतील आमचे हर्षवर्धन पाटील असेल तुमचे आपण ऐकले अजितदादा सगळीचे सगळी मंडळी काय होती की नाही अशा प्रकारचं बीर आलं नका आपले सगळे गैर आदिवासी लोक आपल्या विरोधात जातील आणि आपल्याला पराभूत करतील अशी त्यांना भीती होती पण बरं झालं विलासराव देशमुख आणि पिचड साहेब दोघे जण आपल्या सोबत होते आणि म्हणून सगळ्या लोकांनी 2-2, 3-3 तास भाषणं केले आणि प्रत्येकाच्या भाषणाची मी नोंद घेतली डॉक्टर भांडे होते तेव्हा ते संपूर्ण बोगस लोकांची बाजू घ्यायचे पण एका मुद्द्याची बाजू घेतली आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी जेव्हा भाषणाला सुरुवात झाली आता बोलन कोण मी स्वतः उभं झालो कारण माझ्या तब्येतीची कोणालाच भीती वाटते ह्याची भीती वाटते ह्याची भीती वाटते माझी बायको सुद्धा मला घाबरत नाही कारण तब्येत नाही ना पाहिजे तशी अनेक लोक तब्येतीवर जातात पण बिलकुल घाबरण्याचं कारण नाही कारण दुर्दमी इच्छाशक्ती असली पाहिजे त्याला मी इनडॉमिटेबल स्पिरिट म्हणतो ना ती आपल्याला असली पाहिजे गमतीचा भाग हा आहे
की तुम्ही आम्ही जर सकारात्मक भूमिकेतून प्रचंड स्टडी करून जर आपण जर गेलो ना तर लोकांवरचा तुमचा नैतिक प्रभाव तुमचा पराभव करू शकत नाही. ती तुम्ही भूमिका घ्या. आणि म्हणून राजकारणाच्या संदर्भात नाही आपण राजकारणात आहोत. पुन्हा सांगतो, या जगाच्या पाठीवर देशावरती फक्त तुम्हाला एकच पक्ष न्याय देऊ शकतो. लक्षात राहील ताई, तुम्हाला तिकीट नसेल मिळाली, तुमची शिफारस कोणी केली नसेल, आता याच्यानंतर आपण जॉईंटली भांडू. जर एखादी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, कारण काय दादा तळपे साहेब, आपण आमदारकी खासदारकी लढतो तर आपण नाही लढत. आपले प्लॅनर कोण आहे मडवी साहेब? आपले प्लॅनर आम्ही नाही आहे. म्हणजे माझे प्लॅनर आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, तेली समाजाचे लोक आहेत, धनगर समाजाचे लोक आहेत, माळी समाजाचे लोक आहेत, की वसंत पुरकरला निवडून आणायचं का घरी बसवायचं कोण ठरवते? ते दे आर डिसाइडिंग. आणि म्हणून ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की नाही मी तर ह्या मताचे कोणी असो, आपला गोंड असो, प्रधान असो, पारधी असो, कोकण असो, कोकणी असो, आपला कोणीही असो, आपण शेवटी कोण आहोत? आदिवासी आहोत. आणि म्हणून अशा स्थितीत निवडून यायला काही हरकत नाही, फक्त समाजाला लोकांच्या डावावर नाही मांडता आलं पाहिजे. मी माझ्या आदिवासींना जिंदगीत विकणार नाही. मी 10 डाव पराभूत झालो तर चालेल. अख्खा धनगर समाज, धनगर म्हणजे कोण? धनाचं आगर तो धनगर. सेकंड मराठा कोण आहे? धनगरचा आहे. आणि म्हणून तेव्हा ती सगळी मंडळी माझी जवळची होती. माझ्या गावाला सुद्धा त्यांच्याकडे मी नोकरी केलेली आहे, मी मजुरी केलेली आहे, त्यांच्या शेतात जाऊ जाऊ ते माझे कॅशियर होते. आणि तरी मात्र 65 ते 70 वर्षाच्या नंतर त्यांच्या डोक्यात चमक पडली की आपण काय करू, आपण धांगड. कारण DHANDAD लिहितो ना आपण, आहे का नाही? ती ओराम नावाच्या जमातीची छोटीशी जात आहे ती धांगड. पण त्याने काय केलं इंग्रजीमध्ये DHANAGAD धनगड. आणि ते क्लेम करायला लागले. खूप संघर्ष झाला, खूप झगडा झाला. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांनी पैशाची वर्गणी करू करू मला तिथे पराभूत केलं, मला गावागावात अडवलं. पण त्यावेळेस एकही आपला आदिवासी माणूस माझ्यासोबत नव्हता. मी ओळखून आहे माझ्या आदिवासी बांधवांना. परंतु मी ठरवलेलं आहे की लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलेला ती तुम्हाला तन्मय होऊन, तद्रूप होऊन, एकरूप होऊन, समरस पाहून नवे काही वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल, पण मी माझ्या आदिवासीला विकणार नाही. जेव्हा माझे लोक याच्यात काही पिचड साहेब असताना सुद्धा अनेक आदिवासी महामंडळामध्ये दामसाहेब ते हे मशीन विकायचे, ऑइल इंजिन द्यायला यायचे. ते म्हणे बघ तुमचं आमचं लक्ष्मीचं ऑइल इंजिन द्या. म्हटलं मला लक्ष्मीचं ऑइल इंजिन नाही द्यायचं, मी तुमची शिफारस करणार नाही. बॅग घेऊन फिरतो होतो 4-5 दिवस. म्हटलं बिलकुल नाही. माझ्या आदिवासी तुम्ही किर्लोस्करचं इंजिन का नाही देत? तुम्ही 2 पैसे कमिशन कमी घ्या. माझे सहकारी हरिभाऊ तळपे झाले. आजच्या या संवाद सभेच्या माध्यमातून मगाशी साहेबांनी बोलता सांगितलं की या काँग्रेस भवनमध्ये आदिवासींची पहिली सभा होती. आणि हे अगदी खरं आहे. गेली 40-45 वर्षापासून बाजूच्या महानगरपालिकेमध्ये क्लार्कपासून सुरुवात करून उपायुक्त पदापर्यंत मी पोहोचलो. आणि नोकरी करत असताना हरिभाऊ तळपे आमचे सेक्रेटरी होते. महासंघ स्थापन केलं सर आम्ही. लेबर ऑफिस असल्यावर क्लार्कपासून लेबर ऑफिसर, डेप्युटी कमिशनर हे सगळं संघर्ष करून सगळं मिळवलं. आणि या सगळ्याचे साक्षीदार हरिभाऊ आहे. आणि या माध्यमातून आम्ही ऑफिस संपल्यानंतर समाजाची तळमळ असणारी म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये संध्याकाळी आमच्यावर बसायचं आणि समाजामधून जे विषय आहेत शिक्षणाचा असेल बरेच काही विषय आहेत. आबळ फाटलेलं होतं. आणि या माध्यमातून आम्ही 8-10 लोक एकत्र आलो. 1994 पासून आम्ही समाजकार्य करत होतो. आणि ज्यावेळी सत्तेशिवाय शहाणपण येत नाही त्या माध्यमातून ज्यावेळी मी लेबर ऑफिसर झालो त्यावेळी अभ्यास केल्यानंतर जेव्हा कळलं की पुणे महानगरपालिकेमध्ये डेप्युटी कमिशनर हे जे पद आहे गेल्या 50 वर्षामध्ये बदललं गेलं. परंतु अभ्यासानंतर मला ते कळलं आणि त्या माध्यमातून मग मी हायकोर्टामध्ये स्वतः गेलो. स्वतः माझ्यासाठी नाही गेलो, माझ्या समाजाचा माणूस तिथे बसला पाहिजे. मगाशी एक बिंदू नामालीचा विषय आला आणि त्यावेळी एसटीचा माणूस गेला तर एसटी माझ्या अगोदर सावंत म्हणून एसटीचे अधिकारी होते आणि ते रिटायर होणार होते आणि एसटीचा पॉईंट येत होता. मग त्याला मी चॅलेंज केलं. पण प्रशासनाचं म्हणणं मात्र एकच येत होतं बाबा मी त्यामध्ये एसटी असं सगळे म्हणून येतं. ते माझ्या लक्षात आलं. काही ओपन समाजाच्या लोकांसोबत चर्चा केली, अधिकारी चर्चा केली. मग हायकोर्टात गेलो तर तिथं तो निर्णय आपल्यासारखा लागला आणि त्या माध्यमातून मग ते भरलं गेलं.
तेव्हापासून मी रिटायर होईपर्यंत साहेब मला ते मुंडे साहेबांसुद्धा एवढ्या 26 कारण मी समाजाचं काम करतो म्हणून जेव्हा मोर्चे असेल काय सगळ्याच्या पुढे आम्ही असेल, आम्ही कधी घाबरलो नाही. आणि ह्या माध्यमातून मग त्या बोगस भरती असेल किंवा बोगस नोकऱ्यांचं हे असेल, त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही पुढं असायचो. आणि महासंघाच्या माध्यमातून आम्ही खूप मोठं काम केलं की हिरडा फॅक्टरी आता सुरू होते आणि त्या माध्यमातून आमचे मी अध्यक्ष होतो महासंघाचा आधी आहे. आणि त्या माध्यमातून आपली इंटरनल आपल्या तू मोठा की मी मोठा यामध्ये वादामध्ये देखील पडले. आणि या माध्यमातून त्यामध्ये सुद्धा एकत्र आम्ही आणि योगायोगाने बघायला सांगितलं आधी भावली की साहेबांना जन्म शपथ आहे माझं आणि 1956 साली ज्या माणसाचा जन्म होतो मी बऱ्याच वेळा पाहिले की अग्रेसिव्ह असतात, बुद्धिवादी लोक असतात आणि समाजासाठी प्रश्न करणारे असतात. आणि ह्या माध्यमातून काम करत असताना आम्ही त्या वेगवेगळ्या आता बाकीच्या ज्याच्यातून काही सांगत पोहोच केलेले आणि त्या माध्यमातून या पुणे शहरामध्ये आम्ही मंडळ 28 मंडळ साहेबांच्या स्थापन केलं. पुढे रात्री आपल्याला निवडणुकीपर्यंत साहेब आम्ही घरी जात नव्हतो, खरं साहेब साक्षीला आहे आणि त्या फक्त एकच ध्येयासाठी लढायचे. आणि या माध्यमातून आम्ही हे काम केलं आणि बऱ्याच या ठिकाणी एकत्र असताना त्यामध्ये आम्ही नंतर आफ्टर रिटायरमेंटसुद्धा आम्ही शांत बसलो नाही. म्हणजे असं 70 वर्ष शांतपण नाही. त्या म्हणण्यानुसार आपण मी रिटायर झाल्यानंतर पंचायत समिती निवडणूक लढली, शिरूर लोकसभेची निवडणूक लढली आणि विधानसभेच्या आधी आमचे जाणून म्हणून बात केली, मला चर्चा सांगितली. आणि पुणे महानगर शिवाजीनगर कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना सुद्धा मी लॉयर कल्चरल सोसायटीला इलेक्शन लढवलं. आणि ह्या माध्यमातून काम करत असताना जेव्हा वकील झाला, आता वकिलीमध्ये पण 12-13 वर्ष मी काम करतो साहेब, परंतु यामध्ये जैन लोकांना सुद्धा माहिती नाही, आदिवासीला हिंदी माहिती नाही. आदिवासीला पोटगी घटस्फोट अजिबात कोर्टामध्ये जायची काही गरज नाही. पण ती कोर्टामध्ये खेळला करत 3 मॅटर सर्व मी जेव्हा कोर्टाला कन्व्हिन्स करतो आणि त्या माध्यमातून मग त्या 4-5 केस आदिवासीच्या केसेस मी ज्यावेळी जिंकलो आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा ज्या ठिकाणी आपल्या लोकांना त्रास होतो, एक आर्थिक परिस्थिती आपली नसते, वकील आणि त्या माध्यमातून आजही ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात सांगतो जनजागृती कमी पडते, ते कमी जेव्हा आपण जे केलं त्यासाठी करत नाही. आपण सांगितलं की शिक्षण निमित्तानेसुद्धा फार छान सांगितलं, शिक्षणामध्ये आपण पुस्तकं वाचत नाही, शिकत नाही आणि खरोखर ते अभ्यास नसल्यामुळं आता ह्या मोबाईलच्या युगामध्ये पुस्तक हा विषय राहिलेला आहे, त्याच्याकडे बघतो आपला मोबाईलमध्ये झालेला असतो. आणि ह्या माध्यमातून म्हणजे भाजप साहेब आता ते तुकाराम भाजप हे जे धाडचे कार्यकर्ते त्यांनी आता परवा इलेक्शन झाली JP, त्यावेळी त्यांच्या गावी त्या काही मुली आता ओपन बरोबर लग्न करतात. तो एक प्रश्न विषय आहे. तो लग्न केल्यानंतर तिथे मात्र जागा आपल्या समाजाची असते, पहिलीची असते आणि आपल्या महिलेने त्या ओपनच्या माणसाला लग्न केलेलं असतं आणि मग तिथे प्रॉब्लेम लग्न होतं, उभी केली जाते. आपला जो इच्छुक असतो त्याचा हा सुद्धा विषय एससीला की तुम्ही कन्व्हर्शन केलं की तुमचा हक्क जातो, तसं आपण सुद्धा असं काहीतरी कायदा करता आलं तर ते बघायला लागेल. जर आपल्या मुलीमध्ये दुसऱ्या कानपूर लग्न केलं त्याचा फायदा महानगरपालिकेचं असं झालं, पिंपरी चिंचवड असं झालेलं आहे. असे बरेच प्रश्न आहेत. याबरोबर तुम्ही तुमच्याबरोबर आपण आता या ठिकाणी हे करू. आणि एक शेवटचं सांगतो, बंधाराचा दिवशी आता परवा निघालेला आहे. या बंधारा जमान्यासाठी आपले औरंगाबाद कोर्टामध्ये गोडके म्हणून ॲडव्होकेट आहे, त्यांनी रीत दाखल केलेले. त्यांचा मला फोन आला नाही, त्यांना फोन केला तर त्या मॅटरमध्ये मी स्वतः ॲडव्होकेट म्हणून पेटिशनरचा ॲडव्होकेट म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे. येणारी 20 तारीख आहे. ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आपण त्या ठिकाणी याच्यासाठी आपल्याला जायचं आहे. आणि अशा रीतीने हे काम करत असताना समाजासाठी जसं
प्रश्न मरेपर्यंत समाजासाठी तुम्ही पक्ष सोडला नाही. खरोखर तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही उपाध्यक्ष असतानाही मी 1-2 म्हणजे बंगल्यावर येऊन गेलो होतो. सामाजिक कामाच्या निमित्तानं आपली भेट झालेली आहे आणि ह्या माध्यमातून योगायोगाने त्याच्या आता सरकार साहेबांनी सांगितलं की आमचे कायमचे दिलेले आणि उद्याला आयुष्यात ते जाणार ते समाजासाठी जाणार आहे आणि ते शिवलं कारण हे रक्तात असावं लागतं. आणि ह्या माध्यमातून आज या ठिकाणी सगळं आजच्या या कार्यक्रमाचं चितकारी साहेब असतील, अकरम साहेब असतील यांनी काल मला फोन करून कार्यक्रम साहेब येणार आहे पण मी माझं 7 वाजेपर्यंत पिंपरी कोर्टामध्ये अर्धमिट चालू मला स्वतःच होतं त्यामुळे मला येता आलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी जर चांगलं नियोजन केलेलं आहे मला वाटलं नव्हतं लोक येतील म्हणून तर खूप चांगल्या निवेदन केलेले. या निमित्ताने मी आता एक विनंती करतो की आता आपण सर्व या ठिकाणी आहोत. आता आपण बोललोय साहेब ऐकले केलं निघून हे आपलं कायमचं जर आपलं ऋण ठेवायचं असते एका वहीवर आल्या आपण एक नाव आणि नंबर त्यामध्ये सगळं या अशी मी निवेदन करतो. आणि यानंतर आता जास्त काय बोलायचं राहिलं नाही. आदर मी पुन्हा एकदा या ठिकाणी माझे 2 शब्द अध्यक्षांना ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार मानतो. आणि नाव आणि नंबर घेऊ आणि सगळ्यांनी आपण संकल्प करावं कुठलाही स्थानिक असो